जय केदार. जय श्री केदार. ते बघा हे असे दरड कोसळल्यात वरलं खाली. आणि हे आहे महाधारीचं मंदिर आणि ही भीमशिला बघा. चाललोय बाबा, आशीर्वाद राहून दे. जय भोलेनाथ. तर नमस्कार. आजचा महत्वाचा पार्ट म्हणजे सोनप्रयाग ते केदारनाथ. सकाळी जवळजवळ 5:30 पावणे 6 वाजलेत आणि आम्ही आमच्या हॉटेलवरून निघालोय. आम्हाला जायला वेळ झालाय. जवळजवळ 1-1.5 तास आम्हाला प्रवास करून त्यानंतर चढायचं आहे. 7-7:30 वाजला. तुम्ही अशी चूक करू नका. कमीत कमी 5:30लाच चढायला सुरुवात करा. आता बघूया किती वेळ होते. प्रॉब्लेमॅटिक होणार आहे सगळंच. चला ब्लॉग कंटिन्यू करा. त्याला संपूर्ण धुकंच आहे. फक्त म्हणजे जे डोंगर आहेत त्यांनी धुक्यानंच पूर्ण असं वाकलेत. किती भार आहे ना. या साईडला बद्रीनाथ आहे. प्रयाग रुद्रप्रयाग धारावी देवी टेम्पल. भैया आप किधर जाना है? अब किधर जाना है? अब जाना भी धारावी देवी मंदिर टेम्पल दर्शन करेंगे. उसके बाद धारावी देवी टेम्पल. वहाँ पे क्यों जाते भैया? मतलब पहले दर्शन 4 धाम की रक्षा करना धारावी देवी. हाँ, पहले दर्शन करने अनिवार्य है. धारावी देवी का दर्शन लेने के बाद ही आप आगे जा सकते हैं. हाँ. पहले 2 धाम करने के बाद तुम्हाला म्हणलेलं ना केदारनाथचा जायचा रस्ता कसा आहे बघा. दरड कुसून रस्त्यावाल्या आणि इकडे बघा आणि या साईडला बघा सगळा रिस्की डावा इथे. सोपं आहे. इथनं परत येणं म्हणजे महादेवांचा आशीर्वाद. जय महाधारी. हा 2013ला जो केदारनाथ मध्ये उद्रेक झाला होता म्हणजे पूर वगैरे आलेला त्यावेळी ह्या मंदिरातली मूर्ती हलवायचं असं हे झालं होतं. नाही ते त्यानंतरच झालं. हलवली नंतर उद्रेक झाला. मग तेच की. लोकांचं म्हणणं असं की ही मूर्ती हलवल्यामुळे तसं वाईट घडलं थोडक्यात. केदारनाथ शंभू चिडले कोप पावले. म्हणजे झालं काय, ही मंदिरातली मूर्ती हलवल्यामुळं तिथं उद्रेक झाला असा लोकांचा एक म्हणणं आहे थोडक्यात. मग त्याच्यानंतर परत हे मंदिर त्याच्यानंतर स्थापित हे करून- मंदिर स्थापित केलं. हित्त मंदिर आहे बघा समोर पूर्ण पाण्यात आहे. आणि हा नजारा बघा तुम्ही. महाधारी. आणि हे आहे महाधारीचं मंदिर आणि इथं समोर ब्रिज बघा पूर्ण पाण्यात आहे. जवळजवळ 200 मीटर खाली असते मला वाटते. वरनं चालत आलोय आम्ही. जय महाधारी. सर्वांना सुखी ठेव. तुमची यात्रा व्यवस्थित होऊन दे. आणि हे बघा इथं महाधारी मंदिर आहे ना तिथं चढावा म्हणून अशा घंट्या चढवतात बघा. आणि इथं घंट्या किती बघा खाली बघा. घंट्यांचा पूर्ण घंट्यांचा खजिना आहे एकदम. आणि ही नदीवरनं आली आणि केदारनाथवरून पाणी एवढं वाहत आहे का नाही. स्पीडनं पाणी जाते एकदम स्पीडनं हाय स्पीड. मला दिसलं बघा खाली ते समोर दिसलं बघा गोल वर राहते. इथं उभारायचं म्हणलं आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे आतमधलं काय व्हिडिओ करता आलं नाही. बाहेरूनच मंदिर बघा. 3 तासासाठी समोरचा एक रस्ता बंद झाला आहे. आपण दुसऱ्या रोडनं चाललोय कारण की वाटेत काहीतरी ढासळले दरड कोसळल्या. हे बघा इथं पण बघा तुम्ही आत असतानाच एक ठिकाणी दरड कोसळल्या. 3 तास लागणार आहे. एक ठिकाणी हॉटेलला थांबलोय. हे बघा नदीवर सगळं असं धुकं झाले. नदीचं पाणी बघा किती फ्रेशर नाही. थांबाय पाहिजे पर्याय नाही. मॅगी खायची आपल्याला म्हणजे खरा सीन दाखवू. हे बघा कट झाला एकदम असा वाळूचा. इकडे साईडला सगळं पाणी आहे. हे बघा तिथं कोसळलं बघा. आता दरड कोसळायला लागले हळूहळू ठार. इथं कधीही काय बिन होते. म्हणजे ज्या टायमिंगला तुम्हाला वर जायचं आहे त्याच वेळी जाणार. गडबड घाई काही करू शकत नाही तुम्ही. बाहेर मस्त असं नदीचं वातावरण आहे आणि आत मॅगी खायला पाहिजे. म्हणजे आपल्याला 3 तास इथं वेळ घालवायचाच आहे. तेव्हा आलाय गांजाची. जवळपास 3 तास झाल्यात आणि तरीसुद्धा अजून रोड खुलले म्हणजे ओपन झालेला नाही. मग आम्ही दुसऱ्या रोडनं चाललोय. हा रोड ओपन नाही आहे.
इकडे एक मागून एक रोड आहे, तिकडून जायचं आहे. बघूया आता काय होतं. दुसऱ्या रूटनं चाललोय पण त्या रूटला ही प्रॉब्लेम आहे देवा. सगळं ढासाले. मोठाच्या मोठा एक दगड आलाय बघा. ये बघा असला दगड जर गाडीवर पडला तर काय होईल गाडीची अवस्था काय कुस्कुरा होईल. पहिले आम्ही त्या ट्रॅफिक मधनं आणि त्या रोड जो हे झालेला घसरलेला त्यातनं बाहेर पडलोय. हा सुंदर असा रोड आता आमच्या समोर आहे. बद्रीनाथला या साईडला जाते आणि केदारनाथला आपण इकडे जाणार. अजून 80 किलोमीटर केदारनाथ, जवळजवळ आपल्याला 7 किलोमीटर गाडी जायचं आणि 20 किलोमीटर चालत जायचं आहे. आता आहे मी रुद्रप्रयागला. इथं 2 नद्यांचा संगम होतो, एक मंदाकिनी आणि अलकनंदा. त्या दोन्ही नद्या आहेत ना, त्यांच्या समोर जाऊन अलकनंदा होते. ज्यावेळी नारद मुनी यांनी घोर तपस्या केली होती शिवजी प्राप्त होण्यासाठी आणि त्यांना शिवजी रुद्रच्या रूपात प्राप्त झाले होते, म्हणून ह्या ठिकाणाचं नाव रुद्रप्रयाग असं पडलेलं आहे. मंदाकिनी आणि अलकनंदा ही समोर जाऊन अलकनंदा होते आणि पुढं जाऊन ही भागीरथी म्हणजे जी केदारनाथवरून येते ती भागीरथी आणि अलकनंदा एकत्र होऊन पुढं ती गंगा म्हणून पुढं जाते असं आहे. सोनप्रयाग फक्त 12 किलोमीटर आहे आणि आता मस्त सूर्यानं आपली झलक दिली आहे. वातावरण एवढं भात आणि आता थांबलोय सोनप्रयागच्या थोडंसं मागं. आपल्याला खूप वेळ झाला, जवळजवळ 4 वाजलेत आणि एवढं भारी इथं व्ह्यू आहे बघा. मला नाही वाटतं आज आम्ही केदारनाथ चढायला चालू करेन, म्हणजे खूप असं थकलो आहे आणि आम्हाला वाटतं केदारनाथ चढायला बेस्ट टाईम आपला मॉर्निंगला असणार आहे, सकाळी 4 वाजता. बद्रीनाथला या साईडला जाते आणि आता आपण सोनप्रयागला पोचलो आहे आणि इथं थोडीशी शॉपिंग घ्यायची आहे. रेनकोट जे आहे तो आपण घरातून मोठा वगैरे आणू नका, कारण की रेनकोटवर चालत जाताना जास्त जड होते, म्हणून असे एक 100 रुपयाला इथं रेनकोट मिळतात. आता हे पुढे गेल्या मिळतात 50ला, पण आता आपण खरेदी एकत्र करायची म्हणून 100 वाला घ्यायला लागलो. पर्याय नाही, 100 रुपयाचा रेनकोट घेतला तरी बस झालं. अशी लाकडी काठी ज्या 30 रुपयाला मिळते फक्त. फायनली आता आपण सोनप्रयागला आलोय. हे सोनप्रयाग आहे, इथून खाली पार्किंग आहे, इथं गाड्या पार्क करायच्या आहेत आणि समोर कुठेतरी गाड्या लागतात, त्या आपल्याला घेऊन जातात गौरीकुंडपर्यंत. बघूया आता आपण गौरीकुंडपर्यंत कसं जातोय. आपण इथं गाडी पार्क केल्या, ही गाडी आता खाली लावणार आपली. ज्यावेळी उद्या आपण परत येईल, उद्या परवा, त्यावेळी ही गाडी घेऊन रिटर्न जाणार बद्रीनाथला. चलो भैया, थँक्यू. राइट हैंड से जर तुम्हाला इथं काय तर खायचं असेल, प्यायचं असेल तर इथं खूप प्राईस जास्त आहेत. तर तुम्ही कॉफी घेतली तर 50 रुपयाला हाफ आणि चहा घेतला तर 30 रुपयाला, हे पण तुमच्या लक्षात असून दे. आणि ज्यावेळी तुम्ही सोनप्रयागला येत आहे त्यावेळी इथं ऑनलाईन चेकिंग असते, एक हा फॉर्म असतोय दर्शनचा, तो इथे चेक केला जातोय. त्यामुळे ऑनलाईन दर्शनची पावती तुमच्याकडे पाहिजे, नाही तर मोबाईलमध्ये तर पाहिजे ती. आणि आता इथून गौरीकुंडला जायसाठी या अशा गाड्या असतात. ह्या गाड्या जास्त महाग नसते, 50 रुपये तिकीट असते, कारण की फक्त आपल्याला तिकीट आहे. कितना रुपये तिकीट होता है इनका? टिकट है 50 रुपये. ये शटल सेवा है. हाँ, ठीक है, तो ये गाड़ी ना बाहर जाती है, यहीं चलती है गौरीकुंड से सोनप्रयाग. सोनप्रयाग से गौरीकुंड तक. जी जी जी. तो 50 रुपये पर हेड किराया है. अच्छा अच्छा, ठीक आहे. असा रस्ता आहे पूर्ण डेंजर. साधा ड्राइवर गाड्या मारू शकतो. लवकर हो क्या? येस भैया. तुझ्या नाम क्या तुम्हारा? विजय विसी ब्लॉग्स. आणि हे असतात कच्चर, म्हणजे घोडा आणि गाढवासारखंच असते हे. याच्यावर गेला तर 3,500 रुपये आणि चालत गेला तर तुमच्या याच्यावर काय विषय नाही. बघूया आता कसं होतंय. कुठंपर्यंत डोंगर आहे बघा, हे असं एवढ्या वर आहे की मान वर करून बघायला लागतो पूर्ण. चला गाईज, चलो. आणि आता रेनकोट घालायची वेळ आल्या, कारण की पाऊस जरा चालू आहे
लागलंच आम्ही रेनकोट घातलं ते आमची सेना बघा. चल बच्चे मामा कसं वाटतंय कसं वाटतंय रेनकोट घातल्यावर. चला बरं वाटतं बरं का, पावसापासून संरक्षण होतं. आम्ही रेनकोट घातला आणि पाऊसच गेला की. चला यात्रा व्यवस्थित होऊन दे. जय भोलेनाथ. अरे अरे महादेव महादेव. जर गौरी कोणचं पार्किंग इथं आहे, इथं आणून तुम्हाला सोडतात. हे अंतर सोनप्रयाग पासून फक्त 5 किलोमीटर आहे. 50 रुपये तिकीट आहे. ह्यानेच यायचं काम करा, कारण चालत यायचा रस्ता खूप खराब आहे, खूप चिखल आहे रस्त्याला. आता बरोबर 6:15 वाजल्यात आणि आपण ट्रेक चालू केलाय. बघूया आपल्याला किती तास लागतात. आता जस्ट निघलोय. वाटत जर थांबलं ते काउंटिंग आणि पुढचं काउंटिंग धरून किती तास लागतात आपण बघूया. थांबा एकदा. स्टार्टिंगला या घरातनच यायला लागते. थोडक्यात म्हणजे सगळी घरात आहे अशी. तिथून तुम्हाला स्टार्ट करायला लागते. बाजारपेठ आहे असे सगळ्या. इथं साहित्य माहिती काय घेऊ शकता तुम्ही, जे तुम्हाला लागते ते गरजेचं आहे ते. आणि मग इथनं पुढे जाऊ शकता. इथं पण रूम तुम्हाला मिळतात 1000-1500ला, पण त्या घेऊ शकता तुम्ही. चला फायनली नंबर आल्यात. केदारनाथ 15 किलोमीटर. अजून 15 किलोमीटर जायचं थोडक्यात. नंबर आहे बघा 15 किलोमीटर. 15 किलोमीटर है अजून केदारनाथ. देख लो कच्चर देख लो, मतलब ये घोड़े जैसे होते, गाड़ो जैसे होते. चला थांबला का बताइए कसं वाटतंय काय. अजून 15 किलोमीटर आहे. कसं वाटतंय काय. छान नाही खरं खरं सांगाल. खरंच छान वाटते प्रवास. आणि शंभूच्या इच्छेने आणखी छान प्रवास होणार आहे. चालावं लागले का यात्रा सफल होणार. दाजीचं म्हणणं आहे. आता निम्म्यापर्यंत जाऊया आपण काय, आणि त्यानंतर थांबूया. बर टेंट एखादा घेऊ आणि थांबूया आणि सकाळी चढाई चालू करूया. ही माणसं कशी घेऊन येते असते बघा. त्यांचं जीवनच वेगळं आहे. त्यांचं जीवन वेगळं आहे. तेव्हा माणूस एका स्त्रीला घेऊन आलाय मागं. किती लोड असेल कमीत कमी. वयस्कर असतील का माहित नाही. आता नाही. 7-8 किलोमीटर तरी आपण जाऊया. 9-10 वाजेपर्यंत चालूया. अजून 14 किलोमीटर 14.5 किलोमीटर 15 किलोमीटर आहे. हा निम्मा ट्रॅक मारूया. आपल्याला होईल तेवढं जाऊया बस. निम्मा ट्रॅक मारूया. चला. यात्रा कैसी हो गई भैया. एक बढ़िया बड़े हुए ना यात्रा. एकदम बढ़िया. ए, छोटे हा लिंबू घेतलेला जो की आपल्याकडे 20 रुपयाला मिळतोय. आणि फक्त आम्ही 3 किलोमीटर आलोय. तोच मी आता 70 रुपये ला घेतलाय. ते सांगतो 80 रुपये. मैंने बोला मैं बहुत दूर से आया हूँ, 70 को दे दो. फिर दे दिया. आणि ह्योच लिंबू जर वर घ्यायचा झाला तर कमीत कमी 100 ते 120 रुपयाला मिळणार म्हणून सांगितले. म्हणजे जर तुम्हाला काय तर घ्यायचं असेल न्यायचं असेल वरती तर तुम्ही खाईनच घेऊन जावा आपल्या बॅगेतनं. कुठल्यावरून आलोय तुम्ही. हा कराडचं. यात्रा झाली का व्यवस्थित. कराडमधनं माणसं भेटल्यात. अरे वा जावा. जय महादेव. हर हर महादेव. आपल्या महाराष्ट्रातलं कोणतरी भेटलं कराडचं. भारी वाटलं बोलल्या. काकी होत्या. यात्रा मस्त झाली बोलल्या. चाललंय व्यवस्थित चाललंय. आणि आपला विशूला जरासं खांद्यावर यायची वेळ आल्या. काय काय गधे चले हैं घोड़े पे और शेर चले पैदल. जय भोलेनाथ. असं वाटतंय. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. या ओम नमः शिवाय. बम बम बोल. ओम नमः शिवाय. जय शंकर. हर हर महादेव. रात्रीचा केदारनाथचा ट्रेक करणं सोपं आहे, कारण की रस्त्याला कोणच नसते. ते कच्चर पण नसतात म्हणजे घोडे वगैरे. त्यामुळे तुम्हाला कोण धक्का लावत नाही. पूर्ण रोड एमटी रोड आहे. पूर्ण एमटी रोड आहे. कोणच नाही रोडला. आणि फक्त आता 7:30 वाजलेत. मे बी ट्राय करा एकतर लवकर निघायचा, म्हणजे तुम्ही रात्रीच्या वेळेत वर जायला. नाहीतर एकतर 12-1च्या पुढे निघायचं ट्राय करा वरती. म्हणजे तुम्ही
9 पर्यंत पोहोचताय. संतोष, मी वर जाताना थोडं जागी थांबा, विश्रांती घ्या. तर मी निवांत विश्रांती घ्यायला लागले. 10 मिनिटं झालं. अंतर एक 6 किलोमीटर आलो असेल आपण. 12-13 किलोमीटर आलोय आपण. 6 वाजल्यापासून चालतोय. वाईट हाल होती भावानो, एवढं सोपं नाही केदारनाथ. पुढल्या वर्षी मामी आपण अमरनाथला जायचं बघा. काय म्हणते मी आता दमलाय पुन्हा पुढल्या वर्षी अमरनाथला जायचं. आता हसायला लागलं बाबा. रात्रीचे 10 वाजले. रात्रीचे 10 कसं वाजले. वाटते काय? म्हणजे काय पहाटे की नाही? खरं बरं का सांग? पहाटेचे 3. भयानक. त्या डोळ्यात अक्षरशः पाणी दिसायला लागले. म्हणजे एवढा तुम्हाला त्रास व्हायला नाही लागला. नाही, पाणी नाही, अक्षरशः तिच्या डोळ्यामध्ये आम्हाला केदारनाथ दिसतोय. केदार. चेष्टेचा विषय नाही. सिरियस आम्ही कुणाला म्हणलं की यायचं झालं तर काय वाटतं तुम्हाला? भयानक आहे लेडीज. Ladies. वजन करून व्हायचं. हे चेष्टा नाही, खरंच सिरियसली. मला पण त्रास व्हायला लागलाय, सगळ्याच व्हायला लागलाय. कोण म्हणाले मला व्हायला लागलाय, इंची पेन झालंय सगळं. एवढं सोपं नाही आहे. मला पण व्हायला लागलं. काय म्हणायचं तुला? एवढा कामाला मला मानून मी तरणा बांध मीच कोणासाठी सोपं नाही म्हणजे खरंच. म्हणजे म्हणतात ना मग केदारनाथला या आणि मग तुम्हाला कळत. बोला. मला आता स्टेटसला भरपूर रिप्लाय आल्यात. ती सगळी म्हणाल्यात कसं वाटतंय. गोड गोड वाटतं. आता कसं वाटतंय आता वाजल्यात 11 आणि आमचा ट्रेक आम्ही थांबवलाय कारण की सगळ्यांची तब्येत बिघडल्या. लेडीज सोबत आहेत. बाळ आमचं पण थकलंय, त्यामुळं इथं झोपूया. गोड्या बसून. आणि इथं 1000 रुपये घेतलेत आमचं 6 जणांचं. अरे लेडीज वर कसं जाणार? तुम्हाला जर निम्म्या वाटत त्रास होत असेल तर अशा प्रकारचे टेंट मिळतात जे 1000 रुपयाला असतात 6 लोकांसाठी. ते आम्हाला मिळालं. आम्ही इथं झोपायचा प्लॅन केलाय. 11:30 वाजले जवळजवळ. कारण की आता काय झालंय, आमच्यासोबत लहान मुलगा आणि लेडीज असल्यामुळे आम्हाला पुढे जाता येणार झाले. तर एक 3:30 वाजेस्तोवर 4 वाजेस्तोवर झोपून आम्ही पुढे जाणार आहे कंटिन्यू. तर आता सकाळचे 6-6:30 वाजल्यात आणि आत्ता उठलोय आम्ही आणि ट्रेक चालू करणार आहे. थोडं पाणी गार आहे आणि गार पाण्याने ह्या आंघोळ जराशी म्हणजे तोंड धुतले. पूजा पिक्चर चालल्यात. रोडला अजून कोण नाही, आम्ही तोंड धुवून चाललोय. पण थंडी खूप जास्त आहे. -मध्ये जायला लागले टेम्परेचर. हालत बेकार व्हायला लागल्या. चला, गुड मॉर्निंग. केदारनाथ जर तुम्ही पुढं आला की असं 2 रस्ते आहेत. खच्चरचा रस्ता एक आणि हा रस्ता. तुम्ही हा रस्ता वरच्या साईडचा रस्ता चॉईस करा म्हणजे हा रस्ता खूप चांगला आहे आणि लवकर जाते. हे घोडं वगैरे ती ह्या रस्त्याने जातात. खूप चढत आहे या रस्त्याला, एक लक्षात ठेवा तुम्ही. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आणि एक ठिकाणी थांबलोय. आता थोडासा पाऊस चालू झालाय आणि इथं घेतले का बा फक्त मॅगी. विशू काय वाटते? छान वाटते. दात कुठे आहे तुझं? किडल्यात वे. कोणी कालच सांग आपण कसं जाणार? पळत जाणार. बर्फा तुझा व्हिडिओ कसा करायचा? सांग की. बर्फ मारणार मला तू? बर्फ मारणार आहे मला? तुला बर्फ मारतो बघ तुझ्या अंगावर. त्याच्या अंगावर बर्फ मारायचा, उमक्याच्या डोक्यात बर्फ मारायचा आपण. बघ तुला सांगतो मग तुला. आत्ता मी नाश्ता केला आणि काय झालं माहिती का, आधी आम्हाला 50 रुपये सांगितलेले आहेत आणि अचानक मला मी 60 रुपये सांगितले. आमच्या दोघांची तिथं भांडणं आणि आम्हाला म्हणायला लागलाय तुमचं असं होणार तसं होणार. अरे 60ला 70 घे म्हणलो. पण मी असं काय बोललो बस. अशी इथं घंटी होती, ते पण लक्षात ठेवा तुम्ही. आपल्या लहान मुलाला आणि आमच्या मामीला जरा त्रास व्हायला लागलाय म्हणजे चढायला होईना झाले म्हणून आम्ही नाही ह्यो मोहन झालेला नाही पण काय हे ना 1100 हार म्हणाय नाही, रुपये बरं, याला घेऊन घोड्यावर घोडा बसायला. घेतलाय. याला येणं हार म्हणा नाही याला घोड्यावर बसायला. घोड्यावर बसायला बसला घोड्या आता चालू शकतोय का? हा. घोड्यावर बसायला खुल्ला आहे ह्यो. घोडा आता जायला घोड्यानं पळत जाऊन थांबा. मामी दमल्यात यामुळे घोड्यानं जाणार बाकी काय नाही. मला जायचं नव्हतं. आमच्या सोबत लहान मुलगा आहे. तो गौरी कुंड वरून इथपर्यंत साधारणतः 9-9.5 किलोमीटर स्वतः चालत आलेला आहे. पण इथून आम्ही त्याच्या इच्छे खातर त्याला घोड्यावरून पाठवतो. तो अजून देखील जमलेला नाही आहे.
शिवाजी महाराजांचं रक्त त्याच्या अंगामध्ये आहे आणि तो जगदंबच बोलतो. संपला विषय. बोल ना. शिवाजी महाराज की जय. जय. तिकडं 2013 मध्ये जो काही पावसाचा प्रलय झाला होता, त्या प्रलयामुळे जे काही स्पीड मध्ये पाणी खाली उतरलं होतं, त्यावेळी या ठिकाणी एक गाव होतं. ते गाव या पूर्ण स्लाइड शो मध्ये अडकलं गेलं आणि तो दिसतो, तो समोर दिसतो, तो छोटा जुना रोड आहे, तो रोड पूर्णपणे तो बंद समोर झाला. आहे जुना रोड इथं असा. ते कसा रोड आहे? त्यानंतर उत्तराखंडने हा रोड चालू केला आणि या रोडवरती ज्यावेळी लोड येईल त्यावेळी तो रोड उतरण्याकरता खास ठेवला जातो. तिकडे नवीन गाव बसले बघा आता परत. हा रोडवरती आता थांबलोय, म्हणजे आता एक 4 किलोमीटर राहिले. कापूर घेतला जरा, श्वास जरा थांबतोय, कमी जास्त होतोय. कापूर असलेला बरा असतोय सोबत. छाती भरल्यासारखी होते तुमची. तर मोठा पाऊस आलाय म्हणून जरा असं आम्ही इथे स्टॉप घेतलाय. जवळपास अजून 4 किलोमीटर राहिले. या बोर्डवर लिहिले बेस कॅम्प 2.5 किलोमीटर, भैरव खंडेरा 2 आणि केदारनाथ 4. कवा येणार रे देवा माझ्या. जपलोय रे मी आता, बिस्किट खायला लागले. कापूर ओढून सगळा श्वास संपलाय माझा. वातावरण भारी आहे, दम लय लागा लागलाय. वातावरण कसलं भारी आहे बघा. आता शेवटचं 2 किलोमीटर राहिले आणि पाऊस खूप वाढलाय. ते बघा समोर हे बर्फ वितळलेला नसलेला मोठा पाऊस आलाय. भिजायला लागलेत सगळी. आता वरती थांबाय पाहिजे असं वाटायला लागलं. तर शेवटचं 3 किलोमीटर राहिले आणि शेवटलाच बरोबर ही बॉम्ब झाल्या. वाईट झाले. तुम्ही आता वातावरण खराब झाले पूर्ण. रोडला असं पोल असतात, ह्याच्यावर नंबर असतात. तर या पोलवरती 448 नंबर आहे. टोटल 580 काहीतरी पोल आहेत. म्हणजे आपल्याला जवळजवळ अजून 80-100च्या आसपास 80 आसपास 80 का 100च्या आसपास पोल 30 बरोबर कवर करायला पाहिजेत. 580 होय, 480 या मग अजून लय आहेत पोल. देवा भगवंता उठाले बाबा. आणि शेवटचा एक 1.5 किलोमीटरच्या आसपास घोडं लावायला लागतात. तो घोड्यांचा तबेला आहे थोडक्यात, कच्चरखाना. इथं घोडं लावल्यानंतर तुम्हाला पुढं चालत जायला लागते. घोडा पडावा असं त्याला म्हणतात. ते बघा इथं सगळं घोडं जायते या पुढल्या 2 शेतमध्ये. इथनं पुढं तुम्हाला चालत जायलाच लागतंय. हाय बघा कच्चरखाना. 200-300 घोडा असतील जवळजवळ. त्यामुळे जाऊ शकता तुम्ही नंतर. 3000 रुपये. तुम्ही वरती आल्यानंतर तुम्हाला इथं औषध लावलं जातं, ते पण अगदी फ्रीमध्ये. भाई कैसा दर्द यहाँ से मतलब कम होता है इससे? सर नया दर्द हो, घुटने का, कमर का, कंधे का, कैसा भी लगा लो 5 से 10 मिनट में अभी रिलीफ कर देगा. वैसे है बेसिकली ओल्ड पेन के लिए भी ये, किसी को बात की प्रॉब्लम है, सर्वाइकल की, सर्टिका की, गठिया की, ऐसा कुछ भी है, कुछ दिन लगाते हो वो भी ठीक होता है. ये बिल्कुल फ्री है अपने यहाँ. हाँ यहाँ फ्री ऑफ कॉस्ट है. गवर्नमेंट से नहीं, ये हमारी प्राइवेट कंपनी बॉयम फार्मा हरिद्वार से, उनकी तरफ से सेवा है. बहुत अच्छा काम कर रहे हो. महादेविया मुंबई, कल्याण, डोंबिवली, सातारा, कराड, रत्नागिरीचं आणि जवळपास 100पेक्षा जास्त लोक हे आपल्या भागातली मला भेटल्यात. फक्त भाषेवर म्हणतात अरे भाई कोल्हापूरचं का, ह्याच्यावलं काय त्याच्यावलं काय, सबला विषय आणि काय पाहिजे. आणि आता आम्ही 10 मिनटातच तिथं पोचतोय. आणि केदारनाथचं मंदिर इथनं समोर दिसायला लागले. जरा असं लांब आहे, तुम्हाला दिसणार नाही, पण समोरचं वातावरण बघा, क्रेझी भाई. जवळपास किती तास चाललोय रे बाबा, 6-12 तास चालतोय. आणि आता मंदिराच्या इथे पोचणार फायनली. तर फर्स्ट टाइम तुम्ही वातावरण बघितले की तुम्ही शॉक होणार आहे. बघा समोर स्वर्ग काय म्हणतात. उगाच इथं महादेव स्थापन झाले नव्हते, हे स्वर्ग आहे समोर बघा. किती भारी दिसायला लागले, डोळं भरून आलेत माझं.
फायनली भावानो मंदिराच्या इथं तर पोचतोय एक 5 मिनिटातच. आणि मागच्या वर्षी एक हेलिकॉप्टरच डायरेक्ट इथं कोसळलेलं आहे बघा. इथं लावलं आहे आणि इथं हेलिपॅड आहे. जर तुम्हाला हेलिकॉप्टरनं यायचं असेल इथं तर आधी बुकिंग करायला लागते एक 5,000 रुपयाला. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 5,000ला फक्त मिळते हेलिकॉप्टर डायरेक्ट इथे याला भारी आयडिया आहे. पण विषय कसा आहे त्या आधी बुकिंग करायला लागते आणि पावसाळ्यात बंद असते. उन्हाळ्यासाठी ज्यावेळी मे महिन्यात असते का त्यावेळीच चालू असते. मी आता पोचलो आहे. आम्ही हॉटेलवर एका थांबलो आहे आणि एवढा मोठा पाऊस आला आहे का नाही आम्हाला पुढं जाता येईना. मंदिराच्या बरोबर मंदिर इथनं 100 मीटर फक्त आहे. एवढा डेंजर पाऊस आला आहे का नाही अवघड झालं सगळं. आता जेवतो सरळ आणि एक 15-20 मिनिटात मंदिरात पोचतो. आणि फायनली माझ्या समोर केदारनाथचं मंदिर. खूप त्रास झाला इथे याला खूप. 12-13 तास चाला आहे. गाडीतनं 2 दिवस, ट्रेनमध्ये 2 दिवस. पण हा व्ह्यू बघितला डोळ्यातनं पाणी यायला लागले. आणि काय पाहिजे ड्रीम प्लेस कम्प्लीट ब्रो. केदारनाथ मंदिर वरच्या साईडला आहे आणि आम्ही इथं खाली जरासं रूम बघितल्या. हे बघा इथं रूम आहे. ही आम्हाला मिळाल्या फक्त 1500 रुपयाला 7 लोकांसाठी. जावा 7 लोकांच्यासाठी. मस्त गिझर वगैरे सगळं आहे, वॉशरूम वगैरे सगळं आहे. फक्त एक तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही रूम घ्यायला गडबड करू नका. कारण की होतंय काय इथं पहिल्यांदा सांगतात 3,000 2,000 2,500 पण ती 1200-1500ला येत्या. 1000 रुपयाला सुद्धा रूम येत्या. 200 रुपयाला सुद्धा पर पर्सन टेंट येतोय. त्यामुळे गडबड करायला नाही. गडबड केली तर तुम्हाला रूम व्यवस्थित मिळणार नाही. इथं एवढी थंडी वाजायला लागली नाही. मी आता गरम पाण्यानं हातपाय धुतल्यात आंघोळ गेल्या पण टेम्परेचर -3. दात आपटायला लागल्यात आता. हे बघा मला गोप्रो पण हालायला लागला. पाणी गरम व्हायला 4 मिनिट आणि गार व्हायला 1 मिनिट. 1 मिनिट नाही. कसं आहे बाथरूम गार कसं आहे? फ्रीज आहे का फ्रीज? काय करत नाही. असलं टेम्परेचर कमी झाले नाही. आता 3 वर आले. नको वाटायला लागले टेम्परेचर वाईट. आता मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललोय. जरा मस्त असा आउटफिट केलाय. जय भोलेनाथ. काय आनंद वाटायला लागला इथं आल्यानंतर खतरनाक. आणि दर्शनासाठी केदारनाथला आता चेंजिंग करून आलोय आणि आम्हाला वाटलंच नव्हतं एवढ्या वरती म्हणजे हे आहे डोंगर आहे. हे बघा कुठं दिसतंय. आई शपथच डेंजर भाई. डेंजर नाही व्हेरी डेंजरस. ओ नो. आता केदारनाथच्या इथं मी ना मंदिराच्या बरोबर समोर बसलोय. बाबा मला लावायला लागले. हो या साईडला या दाजी. तुम्ही या साईडला या दाजी. या साईडला व्हिडिओ करा. त्या साईडला पूर्ण त्या साईडला जावा. इकडनं करा इकडनं दाजी. या साईडनं करा. आमच्या दोघांचा पण कर. नुसतं बसल्या. ए, ओंकार, हे काढ इथे. नमो पार्वते पते हर हर महादेव. आता कुठं मी आता दर्शनासाठी आतमध्ये चाललोय आणि आतमध्ये काही कॅमेरा वगैरे अलाउड नाही. तेव्हा मंदिराचं गेट आहे असं. कितीही थकलो असलो बाबा एवढं 12-13 तास चाललो आम्ही पण इथं आल्यानंतर शून्य. इथलं वातावरणच वेगळं आहे. इथं आल्यानंतर सगळं विसरून जातो आपण. ते थकावा आहे ते भारी आहे खरंच. तुम्ही या नक्की या भावानो खरंच. मी आत्ताच आतमध्ये दर्शन घेतलो. आत एवढं प्रसन्न वातावरण आहे आणि असं डोळ्यातनं पाणी येते भावानो. एवढं भारी आहे आतमध्ये मी सांगू शकत नाही तुम्हाला. अनबिलीवेबल. जय श्री केदार. ये अमृत कुंड वाले महाराज है. यहाँ केदारनाथ के पीछे ना जो अमृत कुंड है ना यहाँ से पानी निकालते हैं. जय श्री केदार. जय श्री केदार. जिनको देना होता है वो पैसे उनके देते देते. जी यही सेवा है. मैं आपका वीडियो वायरल कर दूंगा कोई दिक्कत नहीं सर. बहुत अच्छा वीडियो बन रही है जी. आपको ही दिख रहा है आगे. जय केदार. जय श्री केदार. केदारनाथ हे
भारतातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. हे बघा तुम्ही, 12 ज्योतिर्लिंगपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे. जवळजवळ 11,000 फूट उंचीवर आहे हे ज्योतिर्लिंग, हे मंदिर. निर्मितीची मंदिर धार्मिक परंपरा, पुराणकथा, ऐतिहासिक पुराणे वेगवेगळ्या दृष्टिकोनात मांडतात. ज्यावेळी पांडवांचं युद्ध महाभारत झालं होतं त्यावेळी पांडवांना जे नातेवाईक वगैरे सगळे हे झाले होते त्याची क्षमा मागायची होती. त्यासाठी ते शिवांच्या दर्शनासाठी हिमालयाकडे आले होते. आणि ज्यावेळी ते हिमालयाकडे आले होते त्यावेळी जे आपले शिव आहेत म्हणजे महादेव ते एका बैलाच्या रूपात होते. आणि ज्यावेळी आपल्या भीमानं त्या बैलांना शोध घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळी तिची पाठ असते का त्या बैलाची, ती पाठ ह्या केदारनाथ या ठिकाणी म्हणजे दबलेली, म्हणून ह्या मंदिराला ती पिंड अशी ती पाठ आहे थोडक्यात. जे आपल्या बैलाच्या वरती ते नसते का, ते पाठ ही केदारनाथमध्ये मंदिरामध्ये आहे ऑलरेडी. ते आता तुम्हाला दाखवू शकत नाही मी. आणि त्याचे 5 ठिकाण आहेत, म्हणजे 5 वेगवेगळ्या ठिकाणी ते बाकीचे अवयव आहेत, नाभी हे ते मला एवढं एक्झॅक्ट माहीत नाही. मी जेवढा अभ्यास व्हायचा होता तेवढा केला होता. आता मंदिर नेमकं बांधलं कुणी आणि कधी? इतिहासकारांच्या मते हे मंदिर 8व्या शतकात बांधलं. हे बांधलं आदि शंकराचार्य यांनी. मूळ मंदिराचं हे केलेलं आहे ते पांडवांनी केले आणि बांधायचं काम आदि शंकराचार्यांनी 8व्या शतकात केलं असं आहे. पण असं पण म्हणणं आहे की ते त्याच्या आधी पण केलं आहे. आणि हे पूर्ण मंदिर ग्रॅनाईट नाहीत, हे दगडाच्या फिटिंगमध्ये केले. हे बघा तुम्ही, एक सुद्धा म्हणजे असं सिमेंट हे नाही, सगळं दगडं एकमेकात फिटिंग केल्यात. आणि ज्यावेळी 2013मध्ये मोठा पूर आला होता त्यावेळी ना हा वर्ण दगड आला होता आणि हा दगड इथून थांबला. ह्याला भीमशिला म्हणतात. भीमशिला म्हणजे ह्या दगडानं सगळं केदारनाथ वाचवलेलं, सगळं पाणी ह्या साईडून त्या साईडून गेलं आणि ह्या दगडाला सगळं थांबलेलं. असा इतिहास आहे केदारनाथ मंदिराचा. मी ज्या भीमशिलाचा हे करत होतो बोलत होतो ती ही भीमशिला बघा. ज्यावेळी पूर आलता 2013च्या जूनमध्ये त्यावेळी हा दगड येऊन इथं थांबला आणि त्यानं सगळं मंदिराचं संरक्षण केलं. केदारनाथ मंदिराच्या इथं असं मस्त गाणी लावतात आणि मस्त भक्तिमय वातावरण होतं एकदम. मागं पर्वतरांगा बघा, खूप भारी वाटायला लागले इथं. हे असं वाटायला लागले की 4-5 दिवस इथंच राहूया. आता बरोबर 7 वाजता आरती असत्या, त्यासाठी सगळी लोक थांबल्यात. त्या आरती लय भारी असते तुम्हाला सांगतो. त्या आरती आपण करणार आहे. त्याआधी आपण सगळ्यांचं जरा एक्सपिरियन्स घ्यायचा. काय वाटलं? आपण या पृथ्वी तलावरती स्वर्ग जर अनुभवायचा असेल तर हा समोर जो केदारनाथच्या बॅक साईडला जो बर्फाचा डोंगर दिसतो तोच म्हणजे स्वर्ग. अवश्य प्रत्येकाने या ठिकाणी भेट द्यावी. आम्ही कालपासून 14-15 तास चाललो, त्याचा कंटाळा 1 मिनिटामध्ये या मंदिराच्या शेजारी आल्यानंतर निघून गेला. वाटलं भारी वाटलं काय? 1 नंबर. जीवनात येऊन सार्थक झाल्यासारखं वाटतं. सप्लाय ओमकार काय फील आहे आता इथं आल्यानंतर? माझं खरं म्हणजे स्वप्न पूर्ण झाले, त्यामुळं मला शब्दातून व्यक्त करता येत नाही असा माझा फील आहे. आम्ही काय बरं आहे काय? स्वर्गात आल्यासारखं वाटते. बरं वाटते का? लय थकलेला असा मस्त वाटते. इथं आल्यावर झालं का फ्रेश? फ्रेश झालं. मला विचार की सगळ्यांना असं फ्रेश झालंय कारण की बाळ काय बरं आहे काय? जगदंब मन जगदंब आल्यावर भारी वाटलं का? मंदिर कसं आहे? चांगलं. तुला बरं पट टाकायचं राहिलं अजून थोडा. खूप चांगला आमचा प्रवास झाला. त्या 4 दिवसात खूप अडचणी आल्या, दरड कोसळली, पण आम्ही सुखरूपपणे महादेवांच्या इथं आलो. साक्षात देवाचा आशीर्वाद म्हणजे केदारनाथला येणं असं म्हणतात. आणि तो आमचा आशीर्वाद आम्हाला लाभला आणि आमची यात्रा मस्त चालल्या. फक्त उद्याचा दिवस, आजची रात्र आणि उद्या आम्ही परत जाणार. पण हा नजारा परत बघायला मिळणार नाही मला. केदारनाथ मंदिराजवळ ड्रोन फ्लाय करायचं नाही असं बरेच जणांनी मला विचारलेलं. पण प्रॉब्लेम काय आहे, मी ड्रोन घेऊन आलो आहे पण इथं एवढी सिक्युरिटी आहे ना, म्हणजे इंडिया रे जवान असतील, आर्मी असेल, पोलीस असतील, खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मला एकाने सांगितलं जर तुमचा जो ड्रोन सापडला चुकून नाही दिसला तो डायरेक्ट जप्त होतोय, नाहीतर तुम्हाला 15,000 रुपयाच्या प्लस दंड होतोय.
मी ती रिस्क घ्यायची का नाही अजून ठरवलेलं नाही. जर वाटलं तर मी उद्या सकाळी लवकर म्हणतोय, बघूया काय होते मग. आणि राहिली गोष्ट नेटवर्कची रेंजची, तर इथं फुल्ल रेंज आहे. जिओला तर विषयच नाही आहे. जिओ फायबर पण इथे अवेलेबल आहे आणि भारी आहे एकदम. जिओला फुल रेंज आहे. तुम्ही कॉल, व्हिडिओ कॉल, 5G रेंज आहे, काहीही करू शकताय. आणि मी तुम्हाला म्हणतो होतो की बरोबर 7 वाजता आरती चालू होते आणि त्या आरती आता चालू झाल्या. हे बघा, तुम्ही बघा. आरतीला थांबायचं म्हणजे माझं नशीबच आहे. मी लाईव्ह पण आलोय. जय जय महाकाल. खरोबर भक्ती नाही, खरी श्रद्धा. आरती चालू आहे आणि खूप मोठा पाऊस झालाय, सगळे पळायला लागलेत. आता जवळजवळ रात्रीचे 10:30 वाजलेत आणि मी पुन्हा एकदा केदारनाथ मंदिराजवळ आले. इथलं टेम्परेचर आता जर बघायला तर -2 आहे. श्वास घ्यायला पण त्रास व्हायला लागला. मंदिर एवढं देखून दिसायला लागले तरी पण फक्त रात्रभर येतात. हे बंद करत नाहीत. लाईटी वगैरे सगळं चालू असते. तुम्ही कधीही येऊ शकता. हा फक्त दरवाजा सकाळी 5 वाजता ओपन होतोय. हे तुम्ही बाहेरनं काय करू शकताय पण आत जाऊ शकत नाही. आम्हाला रात्री झोपायचं तर आहे पण इथलं टेम्परेचर एवढं घाण आहे नाही. आता 3 डिग्री आहे. रात्री हेच -मध्ये जाते 6 पर्यंत. म्हणजे झोप लागणार का नाही. आपल्या कोल्हापूर साईडला आम्ही जिथे राहतोय तिथं आपलं टेम्परेचर असते 10 टेम्परेचर झालं की आम्हाला नको वाटते. आणि आता 3 टेम्परेचर आहे आणि अक्षरशः नको वापायला लागलेला. वाईट हालून आहेत आपलं आज रात्री. गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि शुभ सकाळ. जय केदार देव. तर सकाळी 7 वाजल्यात. मस्त टेम्परेचर आणि परत एकदा आम्ही दर्शनासाठी चाललोय. तर असं लवकर उठलेलं नाही आणखी झोपच थंडी जास्त असल्यामुळं लागत नव्हती. आता वातावरण असलं डेंजर झाले की नाही तुम्हाला दाखवतो थांबा. आणि आता मी मंदिराजवळ आलोय आणि वातावरण बघा डेंजर. सगळ्या पर्वतरांगा ओपन झाल्यात. असलो भारी झालं लागले माहिती आहे. खतरनाक काय सांगूच नका. माझं नशीब एवढं चांगलं आहे की आज सोमवार आहे महादेवांचा आणि आम्ही केदारनाथवर आहे. लाईन लागल्या दर्शनासाठी. 1-1.5 तास लागेल. बघूया आता काय होते. दर्शनसाठी खूप मोठी लाईन आहे. जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल कमीत कमी 2 तास लागणार. सकाळी जर तुम्ही 5 वाजता दर्शन चालू होते 5:30 पावणे 6ला आला तर तुम्हाला दर्शन लवकर मिळेल. आम्ही आलो 7:30ला. तेव्हा वाजल्यात 8. आम्हाला कमीत कमी 9:30 वाजता असं वाटायला लागलं. बघूया आता काय होतं. पर्याय जवळजवळ 1 तास झालाय उभारलोय. खूप कंटाळा आला म्हणून जरा बसलोय. कोणच बसून झाले. मी डायरेक्ट जमिनीवर बसलोय. पाय दुखायला लागलेत काय. कमीत कमी 2 तास लागणार अजून. मला लय मोठी लाईन नमः पार्वती पते. आतमध्ये असं मंदिर आहे. तास 1.5 तास लागेल. बघूया आता काय होते. दर्शन खूप चांगलं झालंय आणि इथं मागच्या साईडला बरोबर त्याचं
हे अमृत असते थोडक्यात मंदिराच्या बॅक साईडला बरोबर तिथं दक्षिणा देऊन घ्यायला लागते. पण हे पाणी म्हणजे केदारनाथ टुरीलाच देवाचं दर्शन अमृत मानलं जातं. इथं बॉटल जर घ्यायला गेला साधी छोटी तर तुम्हाला 50 रुपयाला भेटते. जय महाकाल. मस्त दर्शन झालं आत पिंडीच्या इथं बरोबर. मला इथं सगळं तूप लागले. तूप आहे सगळे. भारी वाटलं, प्रसन्न झालं. बरोबर आता 9:15 वाजले आणि आम्ही 7:20 दर्शन लाईनमध्ये थांबलेलो. म्हणजे जवळजवळ 7:20, 8:20, 9:20 2 तास लागले. जर तुम्ही हे जर 5 वाजता मंदिर उघडते त्यावेळी आला तर तुमचं दर्शन मला वाटते 20 ते 30 मिनिटात होईल. एवढी गर्दी नसत्या. हे लक्षात ठेवा. कपाट उघडायला बरोबर 5 वाजता आणि ते 12 वाजता बंद होते. म्हणजे कपाट म्हणजे काय, जे आतमध्ये दर्शन घ्यायचं असते मेन पिंडजवळ जी आपली हे बैलाची नंदीची पाठ आहे ना, ती मेन पिंड म्हणायची थोडक्यात. तिथं जायचं असेल तर तुम्ही लवकर गेलात तर बरं होईल असं मला वाटतंय. मंदिराच्या बरोबर डाव्या साईडला ना, बरोबर मंदिराच्या डाव्या साईडला अमृतधारा म्हणून आहे. का मेडिकल डिपार्टमेंटने सांगितले हेल्थसाठी 1 नंबर पाणी आहे. आणखी हे सगळं पर्वतातलं पाणी. ते त्या पाण्याची चव इतकं गार आहे ना. पाण्यात असला गोडवा आहे. पाणी किती गोड आहे बघितलंच काय. भारी आहे. तुम्ही घ्या नक्की प्या. मराठ्यांचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा 7 समुद्रात पाळ पडकून दे म्हणून आम्ही भगवा घेऊन आलोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. निघाले बाबा. पुढच्या वर्षी लवकर येतो. आशीर्वाद राहून दे. माझं आता हातपाय कापत होतं. मी इथनं ड्रोन फ्लाय केलता. मला रिस्कच होती जरा ड्रोन फ्लाय करायला. आणि एक 4-5 शॉट जरा मिळाल्यात बऱ्यापैकी. असं ते मला अजून अंग थरथरायला लागले. चाललोय बाबा. आशीर्वाद राहून दे. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. चाललोय आता आपण घरी. बाबांचा आशीर्वाद असाच राहून द्या. काय मामा. हो, बाबांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेच. लवकरच भेटू बाबा. परत येणार आम्ही. आता आम्ही खाली उतरायला लागलो. जवळजवळ 1-2-2.5 किलोमीटर आले. कोणतरी पडलंय. जरा जाताना पाय घसरतात. त्यामुळे सावकाश जायचा प्रयत्न करा. कारण हे रस्ता बघा असा आहे. पूर्ण कच्चरनं घाण झालेला असतोय. शेण वगैरे असते. त्यामुळं मोस्टली स्लोली जावा. काही गडबड करू नका. वेळ लागून दे. मला जायला आता कमीत कमी 6 ते 7 तास लागणार. पण ऑप्शन नाही. जायचं आहे आपल्याला खाली. सावकाश जायचं आहे. त्यामुळे नीट जायचा प्रयत्न करा. रस्त्यामध्ये खूप अशी शॉर्टकट आहेत. वाचते भरपूर अंतर पण ते तुमच्या चालण्यावर आहे. घसरते खूप. असं आहे. पण हे एवढं खाली येऊन इथं मिळतं. म्हणजे जवळजवळ भरपूर वाचते. पण तुम्ही सावकाश जावा. ज्यावेळी रामबाडा पूल येतोय आज समोर दिसते बघा. त्यावेळी खरंच खूप भारी वाटते. कारण की अर्ध्यापेक्षा जास्त ट्रॅक संपतोय. खरंच फिलिंग लय भारी वाटतं. पायला दुखायला लागल्या बघा. खाली उतरायला नको वाटायला लागले. हे मध्ये आणि इथं असतात. धक्का ते कराय हमको बहुत परेशान करते हे लोग. आम्ही आत्ताच एक ड्रोन शॉट घेतला या पुलावर. मस्त वाटलं एकदम. ड्रोनचा उपयोग जास्त होत नाही पण रिस्क न करायला लागते. असं आहे. चुकून पोलिसाला गावलं तर अवघड होते. वॉटरफॉल बघा कसला भारी आहे. एवढ्या उंचीने येतोय की माझा ड्रोन मी जवळजवळ 400 मीटर उंची घाललेला. म्हणजे 400 मीटर म्हणजे 1200 फूट तरी सुद्धा धबधबा कव्हर झाला नाही. म्हणजे किती उंच पर्वतावर पाणी येते बघा. विशाळ. ज्यावेळी तुम्ही ट्रेकवरून खाली येत आहे त्यावेळी रस्त्यात तुम्हाला अशी लोक भेटतात जी लहान मुलांना घेऊन बसलेले असतात की आमच्याकडे पैसे नाही आहेत. आम्हाला काय तर द्या. देवाचं दर्शन द्या. देवाचं दर्शन भेटेल. पाहुणे असं रडतात उगाच. ती पैसे मागतात. त्यांना पैसे देऊ नका. कारण ती रोज तुम्हाला गंडवतात. ती रोज असतात. असा विषय. आणि फायनली आम्ही आता खाली आलो आहे. ही घरं आपल्याला स्टार्टिंगला लागलेलीत. गौरीकुंडच्या इथं आलो आहे. आता इथनं गाडी करून आपल्या सोनप्रयागच्या इथं जायचं आहे. इथं आपली गाडी आहे. खूप दमलो आहे. जवळजवळ
21-22 किलोमीटर झाले. मोबाईलच्या फिटनेसवर दाखवते. आणि फायनली आता आम्ही आमच्या गाडीजवळ आलोय. इथनं आम्हाला ती गाडी सोनप्रयागला सोडणार आणि आम्ही गाडीत बसून पुढे जाणार. जवळजवळ 23 किलोमीटर झाले फिटनेसला. 23 किलोमीटर चाललोय सकाळपासून. पायाला अक्षरशः फोड उठतात, काय सांगू शकत नाही. आणि फायनली आता आमची गाडी माझ्या समोर आहे आणि आमचा प्रवास खूप छान झाला केदारनाथचा. खूप चाललोय, खूप थकल्यात सगळी. आणि हा व्हिडिओ कसा झाला, हा ब्लॉग कसा झाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करा विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसंच आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही जाणार आहे नेक्स्ट बद्रीनाथला. त्याचा नेक्स्ट पार्ट तुमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. चला बाय. जय केदारनाथ. बसलेले असतात की आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्हाला काहीतरी द्या, देवाचं दर्शन द्या, देवाचं दर्शन भेटेल. पाहुणे असं रडतात उगाच, ती पैसे मागतात. त्यांना पैसे देऊ नका, कारण ती रोज तुम्हाला गंडवतात, ती रोज असतात, असा विषय. आणि फायनली आम्ही आता खाली आलो आहे. ही घरं आपल्याला स्टार्टिंगला लागलेलीत. गौरीकुंडच्या इथं आलो आहे. आता इथनं गाडी करून आपल्या सोनप्रयागच्या इथं जायचं आहे. इथं आपली गाडी आहे. खूप दमलोय. जवळजवळ 21-22 किलोमीटर झाले. मोबाईलच्या फिटनेसवर दाखवते. आणि फायनली आता आम्ही आमच्या गाडीजवळ आलो आहे. इथनं आम्हाला ती गाडी सोनप्रयागला सोडणार आणि आम्ही गाडीत बसून पुढे जाणार. जवळजवळ 23 किलोमीटर झाले फिटनेसला. 23 किलोमीटर चाललोय सकाळपासून. पायाला अक्षरशः फोड उठतात, काय सांगू शकत नाही. आणि फायनली आता आमची गाडी माझ्या समोर आहे आणि आमचा प्रवास खूप छान झाला केदारनाथचा. खूप चाललोय, खूप थकल्यात सगळी. आणि हा व्हिडिओ कसा झाला, हा ब्लॉग कसा झाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करा विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसंच आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही जाणार आहे नेक्स्ट बद्रीनाथला. त्याचा नेक्स्ट पार्ट तुमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. चला बाय. जय केदारनाथ.